साईदीप सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी दिनांक 29 ऑगस्ट 2025 ला जुळ्या बाळांचा जन्म झाला। त्यावेळी त्या बाळांचे वजन अवघे 400 ग्रॅम आणि 500 ग्रॅम इतके होते। प्रसूती तज्ञ डॉक्टर वैशाली किरण, नवजात शिशु तज्ञ डॉक्टर मेहवा शेख, डॉक्टर अनिल एकशिंगे यांच्या टीमने अथक प्रयत्न करून दोनही बाळांना जीवनदान दिले। आज 47 दिवसानंतर दोन्ही बाळ सुदृढ असल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आले। अत्याधुनिक नवजात शिशु विभाग आणि अनुभवी डॉक्टर्स आणि नर्सेसच्या टीममुळे दोनही बाळांना जीवनदान मिळाले, म्हणून दाम्पत्यांनी साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानले। यावेळी डॉक्टर वैशाली किरण, डॉक्टर मेहवा शेख, डॉक्टर अनिल एकशिंगे आणि मुलांचे वडील रामदास ढाकणे यांची उपस्थिती होती। आमच्या डिलिव्हरीचे क्रिटिकली एकदम अवघड विषय होता। आमचे पहिले 2 सीजर झालेले होते, त्याच्यानंतर 2 आम्ही सोनोग्राफी केली, त्याच्यानंतर 2 बाळ सांगितले। त्याच्यानंतर 7व्या महिन्यामध्ये आम्हाला सांगितलं पगार बनला, पाणी कमी आहे, डिलिव्हरी सीजर करावं लागेल। तर आम्ही तिथून पुढे साईदीप हॉस्पिटलला आलोत। इथं आम्ही परत सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये म्हणले करावंच लागेल ते। त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला सीजर करायचे। त्याच्यानंतर वैशाली मॅडम असतील ऑपरेशन थिएटरच्या, आम्हाला त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला। त्याच्यानंतर सीजर झालं, त्याच्यानंतर शेख मॅडम असतील बाळांचे डॉक्टर, त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिला। त्यांची टीम असेल, सिस्टर वगैरे एकदम प्रतिसाद चांगला दिलेला आहे। स्वामीच्या कृपेने, साईदीपच्या कृपेने आमचे दोन्ही बाळ सुखरूप आहेत। मी डॉक्टर वैशाली किरण, स्त्रीरोग तज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ञ म्हणून साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे। गेले काही वर्षापासून आमचं इथं इन्फर्टिलिटी डिपार्टमेंट, स्पेशली IVF विभाग, देवाच्या कृपाने छानपैकीचे सगळं काम चालू असताना वी सी लॉट ऑफ कपल्स ज्यांना मूल बाळासाठी खूप काय कष्ट उचलून, म्हणजे दे हॅव लॉट ऑफ होप्स। 8 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 12 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, असं काय जोडप्यांना प्रेग्नन्सी राहायला अडचण असून त्यांना आम्ही IVF माध्यमातून काही ट्रीटमेंट देणं योग्य जिथं वाटते ते करणार आहे। आणि त्या दरम्यान काही लोकांना ट्विन्स होतो। ॲक्च्युली कसं असतो, आमच्यासाठी खरं यश म्हणजे सिंगल बेबी, पण कधी आपल्याला 2 एम्ब्रियो ट्रान्सफर केले आणि दोन्ही जुळलं आणि दोन्ही धरले बाळ। आणि त्या दरम्यान काही स्त्रियांच्या गर्भाशयाच्या क्षमता थोडा कमी असेल किंवा इन्फेक्शन असेल, असं काही कारणाने थोडासा दिवसच्या अलीकडे लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता पण असतो, प्रीमॅच्युरिटी जे म्हणते आम्ही त्याला। मग हे सगळं पूर्ण अख्खा टीमवर्क आम्ही सुरुवातीपासून केलेले मेहनत, त्याला मध्यंतरी समजा 7वा महिना, 8वा महिना, असं 9 महिना तुमनेची आधी डिलिव्हरी झालेले तसा बाळांसाठी आमच्याकडे इथं खूप म्हणजे परिश्रम आणि मेहनत करून करणारे आमचं निओनेटॉलॉजिस्ट टीम आहे। खास दौर त्याच्यामध्ये डॉक्टर मेहवा शेख आणि डॉक्टर अनिल एकशिंगे। आमच्यासाठी खरं आमचं NICU टीम एक वरदान आहे, जिथं आमचं इच्छा असते आई वडिलांचा ते बाळांचा सगळं सदृढ सुखरूप रूपाने घरी घेऊन जायचे, जे तळमळ असते सगळ्यांचे, ह्याच्यामध्ये कंप्लीट भ्रूण तयार करणं, सोडणं आणि त्याच्यानंतर पोटामध्ये सांभाळणं आमचं ड्युटी झालं। बाहेर आल्यानंतर त्यांना सांभाळणं, चांगल्यापैकी पूर्ण सांभाळून त्यांच्याकडे देणं, परत ते खरं यश म्हणते आम्ही टेक होम बेबी रेट इज व्हॉट वी कॉल एज खरं सक्सेस ऑफ IVF। ह्या दरम्यान वी आर व्हेरी प्राऊड अँड रिअली हंबल्ड। एक ढाकणे म्हणून नाव नाही गेलं पाहिजे, पण इट इज व्हेरी नाईस टू नो दॅट दे आर कमिंग फॉरवर्ड टू टेल। खूप लोकांना अजूनही मनामध्ये हे सगळं मोठं काही सांगू नका, आमचं ट्रीटमेंट बद्दल लावू नका मॅडम, इंस्टाग्राम सोशल मीडियावर सांगू नका। इनफॅक्ट मला असं वाटतं लोक पुढाकार घेऊन पुढे येऊन लोकांना हे जे मानसिकता आहे, माझ्याबद्दल काय विचार करणार आहे, सोसायटी काय बोलतील, त्या मानसिकता सोडून पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करण्यासारखं हे असं उदाहरण पुढे आले ना, इट इज रिअली बूस्टिंग फॉर होल ऑफ द टीम। आणि सगळ्यांचा माझा हॉस्पिटलची जे कोणी याच्यामध्ये एफर्ट घातलेले सगळ्यांना मी मनापासून आभार मानते। आणि आमच्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलेबद्दल ढाकणे परिवारांना खरं मनापासून आभार आणि शुभेच्छा इच्छा एक्सप्रेस करते मी। थँक्यू सो मच। मी डॉक्टर मेहवा शेख, मी साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिशियन व निओनेटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। हे जे 2 बेबीज आहेत, हे 2 ऑगस्ट 2025 रोजी आमच्या इथे सिझेरियन डिलिव्हरी झालेली आहे। ते दोघंही प्रीटर्म आणि अतिशय कमी वजनाचे असून त्यांना आम्ही NICU मध्ये आवश्यक ते उपचार केलाय। साधारण त्यांना 3 महिने NICU मध्ये ठेवून आता ते घरी व्यवस्थित राहतील अशी खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना आज डिस्चार्ज करून घरी पाठवत आहे। हे बेबीज जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचे ही मुलगी, हिचं वजन 700 ग्राम होता आणि हा मुलगा, ह्याचं वजन 500 ग्राम होता।
तर त्यांना आवश्यक ते उपचार आपण NICU मध्ये केला आहे आणि आता आज त्यांना आम्ही डिस्चार्ज करून घरी पाठवत आहे. साईदीप हॉस्पिटल NICU मधली अत्याधुनिक सुविधा, सर्व NICU टीम आणि आमचे डॉक्टर्स यांच्या प्रयत्नामुळे आज हे बेबीजला जीवनदान भेटलं आहे. या निमित्ताने मी तर वैशाली किरण मॅम आणि आमचे कॉलिग डॉक्टर अनिल एकशिंगे सर यांचा आभार मानते. नमस्कार, मी डॉक्टर अनिल एकशिंगे, पिडियाट्रिशियन आहे इथे साईदीप हॉस्पिटलमध्ये. 2 ऑगस्ट 2025 या तारखेला आपल्याकडे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली आहे. या डाकणे यांचे बाळ आहेत, ट्विन्स आहेत. मुलगा 500 ग्रॅम, मुलगी 700 ग्रॅम. मॅडमनी सांगितलं जसं आपण त्यांना काचेच्या पेटीमध्ये आवश्यक तो उपचार आणि त्वरित आणि वेळेवर जो काही आवश्यक उपचार पाहिजे तो दिलेला आहे. जवळपास आज 3 महिने झालेले आहेत. आम्हाला फार फार आनंद होत आहे, कारण हे जे यश आहे हे पूर्ण स्टाफचं आहे, माझ्या एकट्याचं नाही, मॅडमचं नाही, डिलिव्हरी करणारे आपले ज्या वैशाली मॅडम आहेत त्यांचं नाही, तर पूर्ण स्टाफ, आमचे जे बाकी कर्मचारी आहेत त्यांचं सर्वांचं आहे. बाळाच्या वडिलांना मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की असे बाळ फार कमी वेळा जन्माला येतात, पण जरी आले तरी ते फार कमी वेळा सक्सेस होतात, म्हणजे असे सक्सेसफुली डिस्चार्ज होतात. पहिल्या दिवसापासून त्यांना माझं हे सांगणं होतं की हे फक्त आपले प्रयत्न राहतील, तर त्या प्रयत्नांना आपण पूर्ण काय म्हणणार त्याला आपण तर त्या प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण यशस्वी झालेलो आहोत. आज जवळपास 3 महिने पूर्ण कालावधी झालेला आहे, तर आम्हाला फार आनंद होत आहे. बाळाच्या वडिलांना मी अभिनंदन करतो. ठीक आहे. तसेच पूर्ण सहकार्य करणारे आमचे जे मॅडम आहेत, पूर्ण नर्सिंग स्टाफ, हॉस्पिटल कर्मचारी, आमचे जे फ्लोअर मॅनेजर आहेत ते, मामा मावशी सगळे इथून तिथून सर्वांचं मी धन्यवाद देतो. त्यामध्ये सर्वांचं फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि बाळाला न्यूरोलॉजिकली म्हणजे विथ इंटॅक्ट सर्व्हायव्हल जे महत्त्वाचं असतं तसं आपण आज डिस्चार्ज करत आहोत. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.